सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। गृहमंत्री साहेब कुंपणच शेत खाताय। लाडक्या बहिणींना फक्त योजनेचा हप्ता नको तर कायमस्वरूपी सुरक्षितता द्या। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई। फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तृप्ती देसाईंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। साताऱ्यातल्या या 15 दिवसांमधील सासपडे आणि फलटण घटना ही फक्त पोलिसांमुळे घडली आहे। यांना ताबडतोब अटक करून ताबडतोब शिक्षा होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये या 15 दिवसातली ही दुसरी घटना आहे जिथं डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करताना ज्या पोलिसांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी जो आहे तो दबाव आणला, अशा पद्धतीचे आरोप पोलिसांवर आहेत। त्या मुलीचा तर जीव गेला, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये सासपडे गावामध्ये पोलिसांच्या चुकीमुळे 15 दिवसापूर्वी अशाच एका 13 वर्षीच्या मुलीची जी आहे ती हत्या झाली होती। कारण 2013 साली त्याच आरोपीने एका मुलीची जेव्हा हत्या केली तो तपास पोलिसांनी नीट केला नव्हता। या ज्या फलटणला जी घटना घडली आहे ती खरं तर थांबवता आली असती। पोलिसांनी जर वेळीच दखल घेतली असती तर निश्चितच या मुलीने आत्महत्येचं पाऊल उचललं नसतं। परंतु गृहमंत्री साहेब इथं कुंपणच शेत खातंय। आपण दिवाळीमध्ये लाडक्या बहिणीचा योजनेचा हप्ता कदाचित दिला असेल, परंतु लाडकी बहीण कायमस्वरूपी सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी आपण काय करताय? आपण या पोलिसाला तात्काळ निलंबितही केलं, परंतु गुन्हा जर आज सकाळी दाखल झालाय तर ताबडतोब पोलीस अधिकारी फरार कसे काय झाले? मग त्यांना पोलिसांनीच अभय दिलंय का? पोलिसांनीच काही गोष्टी त्यांना पळून जायला सांगितल्या का? या आरोपींना ताबडतोब अटक तर झालीच पाहिजे, पण ताबडतोब शिक्षाही होणं गरजेचं आहे। कारण ताबडतोब आपल्या इथं शिक्षा होत नाहीत म्हणून वारंवार अशा घटना घडतायत आणि त्याच्यामध्ये आमच्या ज्या महाराष्ट्रातल्या लेकी आहेत त्या बळी पडतायत। मग कुणाची हत्या होतीये तर कुणी जे आहे ते आत्महत्या करतंय। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।